कारण माझं डिझायनिंगचंच आहे. सगळे टॉप दिसतात त्याच्यामध्ये मला कॉटन दिसत आहे, म्हणजे 3/4 वन पीस म्हटल्यासारखे. याच्यात प्लाझो आहेत हां आणि कॉटनच आहे. काय रेंज आहे? प्लाझोचा हा फुल साईजमध्ये 600 आहे. हां डिस्काउंट काय नाही आहे का आमच्या लोकांना? फिक्स रेट, रिजनेबल रेट आहे. हा स्कर्ट आहे रेग्युलरमध्ये 700. 700 प्युअर कॉटन. प्युअर कॉटन. हा जो स्कर्ट आहे हा 3.5 मीटरचा घेर आहे. हा 1500 आहे. फुल साईज. हे आहे हां, हे आपण नवरात्री त्याच्यात वापरतो ना तशामध्ये आहे. मी तुम्हाला असं इकडूनही दाखवते असं तर तुमच्या लक्षात येईल. शिलाई करते तर मला पटकन येते. फुल घेर आहे आता असं हा कलर व्हरायटी भरपूर आहे तुम्ही पाहू शकता. आणि प्युअर कॉटन आहे, म्हणजे हातात लावले तर माझ्या लक्षात येते. त्याच्यानंतर वन पीस आहे. हे लेगिन्सवरती पण चालतात आणि हां नुसते म्हणजे वन पीस जे इथे लावलेत ना तेच आहेत, म्हणजे इकडे जे लावलेत त्याच्यामध्ये हा वन पीस आहे की कुर्ता? म्हणजे 3/4 वन पीस आहे, फुल वन पीस नाही. म्हणजे 3/4 मध्ये तुम्ही फ्रॉक किंवा हे म्हणून वापरू शकता. काय रेंज आहे? काही डिस्काउंट देणार नाही तुम्ही आम्हाला. आणि हे सेट आहे? सेट नाही, हा वन पीस आहे. लावला ॲक्च्युली सगळे टॉप आणि हेच आहेत, सेटचं नाही. स्कर्ट आणि हे आहे. त्याच्यामध्ये हे क्रॉप टॉप रिव्हर्सेबल आहे. ओके क्रॉप टॉप म्हणजे ह्या बाजूने घालू शकता तुम्ही, आतून पण ह्या बाजूने, म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 भेटतात. असे लक्षात आलं तर इथे तरी पाहू शकता. म्हणजे हा असंही घालू शकता, असंही घालू शकता, म्हणजे दोन्ही. काय रेंज आहे? हे 600. 600 काय आहे? हे सगळे वन पीसच आहे. सगळे आहेत आणि स्लीव आहेत, त्याला स्लीव आहेत, कॉलरचे आहेत सगळे. विदाउट कॉलर आहे, बलून स्लीव आहे आणि मेन कॉलर आहे. आता जे सगळे लेटेस्ट तर हे एक जॅकेट आहे. काहीतरी आहे जॅकेट आहे हे रिव्हर्सेबल आहे. हे साडीवरती पण चालतं, टॉप टी शर्टवरती पण चालतं. दोन्ही साईडने यूज करतो. दोन्ही साईडने तुम्ही यूज करू शकता. हे असं आहे, हे पहा. म्हणजे तुम्ही हा असा घातला ते तुमच्या लक्षात येईल. हे पहा. आणि नंतर तुम्ही असं घालायचं, म्हणजे 2 in 1. म्हणजे 2 घेण्याऐवजी एकामध्ये हे तुम्हाला हे होतं. आणि फ्री साईज आहे, तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता. तर नवीन आहेत आणि वेगळे प्रोडक्ट आहेत. तर हे झालं. ह्याच्यानंतर इकडे या खाऊसाठी जाऊया आपण. पापड खायचं आहे, त्यांचा नेहमीच स्टॉल असतो. हां आणि ह्यावेळेस आम्ही घेऊन जाणार आहे. गेल्या वेळेस काय बऱ्याच गोष्टी संपल्या होत्या. बिस्किट संपले होते ना. काय आहे तुम्ही सांगा. मी मका पापड आहे. हां मका पापड आहे. हे सगळे फ्राईज करायचे आहेत का? त्यानंतर फ्राय पण करू शकता, ओव्हनमध्ये करू शकता. हा कुठला? गार्लिक पापड आहे. मूग डाळ पापड. ही एवढी साईज मोठी. पोळी भाजू शकता, फ्राय करू शकता. बटाटा पापड आहे. बटाटा पापड आहे. काय रेंज आहे? टेस्ट ठेवलं की काय भाव वाढलं? कुठलाही 60 आहे, 100ला 2 पॅकेट आहे. 60ला 1, 100ला 2 पॅकेट. हा पण हा 150ला पाऊस रुपये पॅकेट आहे. ओके. आणि गुडई आहे, तांदळाची गुडई आहे. ते 80ला आहे. 80 आहे ना? हो. पोहा निर्गुंडे, पोहा पापड आहे. मेन म्हणजे ह्या स्टॉलवरती तुम्ही आल्यानंतर हे जे काही आहेत ना प्रोडक्ट असं तळून ठेवलेले आहेत सगळे, तर तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही जे आवडतील ते तुम्ही ह्याच्यातून घेऊ शकता. म्हणजे एक पॅकेट तुम्हाला 60 रुपये नाही, 2 मिळाले तर 100. हा कांद्याच आहे ना? ओनियन रिंग आहे, कांदा आणि नाचणी मिक्स. सगळ्या प्रकारच्या चटण्या आहे. शेंगदाणा चटणी, काळा चटणी, जवस चटणी, कोल्हापुरी ठेचा आहे. हे इकडे आणि बिस्किटचे प्रकार संपले. ओके पण येतील ना अजून की नाही आता? हे सगळं जे लावलेलं आहे त्याच्यामध्ये पोहा पापड, मेरुंडा पापड सगळे पापड आहेत. आणि हा स्टॉल इथून पूर्ण चालू होतो. आणि हे मेन म्हणजे नाचणीचे हे आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट. आणि हे कलरफुलचे आहे, साबुदाण्याचं आहे. तुम्ही तळल्यानंतर हा आहे प्रकार तळलेला नाही आज काढलेला तळलेला नाही. आणि हे काय आहे वेगळं दिसताना? हे पण साबुदाण्याची ओके उपासाचेच जास्त प्रकार. चालेल. शूट झाल्यानंतर फोटो व्यवस्थित आला का नाही तो चेक करतात. फोटो नाही टाकणार आहे तुमचा, मी माझाच टाकते. आणि हा स्टॉल माझा आहे म्हणून सांगते. कसा आहे रिप्लाय ह्यावेळेस? अजून नाही आहे, अजून लोक येत नाही आहे. तर उद्यापासून येतील. व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की भेट द्या, कारण घरगुती आहेत आणि बरंचसं म्हणजे भाड्यावरती घेतात. परवडलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपल्या पारंपरिक आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे आपल्या आता आपण करत नाहीत घरी. आजी बिजी करायची ते ज्या गोष्टी जमत नाही, तर हिचं तुम्हाला रेडी. तुम्ही बघायला गेलं तर 60 रुपये आणि 100ला 2 म्हणजे काहीच नाही. आणि बऱ्याच दिवस चालतं आहे, भरपूर चालतं. त्याच्यामुळे द्यायचं की नाही भेट तुमच्या स्टॉलला? जबरदस्ती बोलून घेते. भाऊजी कुठे गेलेत? त्यावेळेस तिला देऊन ते तिकडे गेलेत. त्यावेळेस पण स्टॉल होता. कसा रिप्लाय होता गेल्या वेळेस?
इकडचे लोक 3 वर्षापासून येत आहे, पण चांगलं ते रिपीट कस्टमर माझे भरपूर झाले आहेत. हां. आणि माझ्याकडे स्पेशली कॉटन वेअर जास्त लोक म्हणजे ह्या क्लायमेटच्या हिशोबाने इकडे आमचे कॉटन्स जास्त चालतात. तर तुम्हाला सगळ्या टाईपचे कॉटन ड्रेसेस भेटतील. 3 पीस सूट आहे, हां 2 पीस सेटमध्ये भेटेल, शॉर्ट कुर्तीज भेटतील. आमच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे शॉर्ट कुर्तीज असतात. हे आहेत. आणि इथे जे लावलेत ना त्यातले आम्ही तुम्हाला दाखवतो. तो पहिलावाला मला थोडासा वेगळा वाटतो, वर्कचा वाटतो. 3 पीस आहे की 2 पीस आहे? हा 3 पीस सूट येईल. मल चंदेरीचं फॅब्रिक आहे, काय रेंज आहे? डिसेंट आहे. हे तुम्हाला 2100 पर्यंत येईल. ओके. आणि सेकंडवाला? जे आहे हे गोमटी वर्कमध्ये आता ही सगळी जास्त चालू आहे. न्यू हां. ह्याच्यावर अजरकचा दुपट्टा येईल, पूर्ण कलमकारीचा. हां आणि ह्याची कॉस्टिंग तुम्हाला 1700 पर्यंत येईल. ओके. काय डिस्काउंट आहे का? डिस्काउंट पण तुम्हाला आपल्याकडे भेटेल. हां असे 2 पीस सेट वगैरे 1 पीस पण भेटेल. ओके. हा कॉल शेवटचा आहे तो 2 पीस आहे की 1 पीस आहे? 1 पीस आहे. आणि सेकंडवाला? जे कॉर्ड सेट आहे सेकंडवाले जे आहे क्वाड सेट आहे. छान डिझाईन आहे. आणि कॉटन. कॉर्ड सेटमध्ये तुम्हाला माझ्याकडे 800 अँड अबाउट रेंज. ओके त्या रेंज. आणि ड्रेसेसमध्ये 1150 1250 म्हणजे वेगवेगळे प्राइस. वेगवेगळे प्राईज आहेत. तुम्हाला व्हरायटी ऑफ ड्रेसेस भेटेल. आणि शॉर्ट टॉप्सची पण व्हरायटी आहे. हा माझा कार्ड आहे. हे आहे. आणि विरारलाच राहते ना की वसईला? नाही, मी बोईसरचीच आहे. बोईसरचीच आहे. ओके ओके. हे आहे ह्याच्यामध्ये मी इन्क्लूड करते तर तुम्ही नक्की भेटता. हां इथं शॉप आहे तुझं की घरातून करते? ऑनलाईन आणि एक्झिबिशन ओके म्हणजे माझ्यासारखंच कर. फॉलो करू शकता. चालेल चालेल. टाकलेलं आहे. किलो 700 आहे आणि अर्धा किलो 350 आहे. हा 2 किलोचा डब्बा 1400. इथं मिळे खाण्याचे पदार्थ नमकीन आहे. आहे. नमकीन आहे. म्हणजे हे ड्राय हे केलेले मल्टी गव्हाचे आणि मल्टी हे मिक्स आहे. ते मला वाटतं हे पाणीपुरीचे पुरी आहेत. आणि इकडं समोर स्नॅक्स आहे. पॅकेट घेतली की 100ला किती कुठली आहे त्याच्यामध्ये. आणि इथं टेस्ट करण्यासाठी ओपन ठेवलेलं आहे. मी खाऊन दाखवते तुम्हाला. काय घ्यायचं रे बा? आणि ते कसे तिकडचे? 200ला ती. हे ह्यातले कुठलेही घेतले ते 200ला. हे टेस्ट एक घेतलं तर 40ला आहे. 3 घेतले तर 100. म्हणजे स्वस्त पडतात. ते मसाल्याचेच पाहिजे. छोटूला दाखव. आजोबाले बोलते. आजोबा हे बघा हे बघा हे फुटे गेलं. आजोबा आपण कसा घ्यायला लागलाय पावडी घे. लाट करतात. काय काय घेऊन दिले? आजोबा नातूचं आता बघायला मिळत नाही. खूप कमी मिळतं बघायला असं. आणि काय घ्यायचं काय नाही. हे गोड लिंबाचं. हे लिंबाचं, ते आंब्याचं, हे आंब्याचं. ते आंब्याचं. ह्यातलं तुम्ही पीस जे आहे कारण हे मी मला वाटतं गेल्या वेळेस हे दिलं होतं. तो अजूनसुद्धा आहे म्हणजे चांगला आहे. फक्त डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं. मस्त टेस्ट आहे. आणि सगळे काळ्या मसाल्यामध्ये लिंबू हिरवी मिरची आणि त्यानंतर हे आंब्याचं ते लिंबाचं. त्यानंतर तिकडं सगळे ज्वारीचे ह्याचे पीठ आहेत. ते तुम्ही जे पाहता ते सगळं घरी बनवलेलं आहे. ज्वारी पीठ आहे. त्यानंतर हे लापसीचं आहे. बाजरी पीठ, वडापीठ, आंबोळी पीठ, ओके. हे सगळे कोकणासाठी. आणि सांडगे चिंच आहे, कोकम आहे. आणि त्याच्यानंतर हे कोकम आहे. आणि सगळे मसाले आहेत. हे सगळे गरम मसाला आहे, मालवणी मसाला आहे. परत ते चटण्या आहेत सगळ्या प्रकारची. मला वाटतं ही लसूण चटणी हेही मी टेस्ट केलेलं आहे. हा चिवडा, डाळी चिवडा, रुपम हॉटेलचा कणकवली. स्पेशल चिवडा डाळी चिवडा 80 रुपये पाव. कणकवलीचा आहे रुपम हॉटेलचा. मस्त आहे. हळद आहे, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी देऊ आणि त्याच्यानंतर काय करू द्या. हा वेगळा आहे की तो सेमच आहे? सेम आहे सगळं रुपम हॉटेलचं आहे कणकवलीचं. पण हा वेगळा खाजा, शेंगदाणा लाडू, शेव लाडू आणि काय वेगळं राहिलं दाखवायचं? हा हे काहीतरी वेगळं. बंगाली खाजा बोलतात. ओके असं आहे. तर तुम्ही इथं आल्यानंतर भेट द्या, टेस्ट करा. आणि हे तर पदार्थ आवर्जून तुम्ही खरेदी करता. खूप वर्षापासून येतात म्हणजे कोणाची तक्रार नाही आहे. आणि इथंच ते घेतात आणि असं वजन करून घेतात. त्याचे पॅकेट करून देतात. वेगळं काय करते त्याला इकडं आलेलं आहे. तर काय आहे हा प्रकार? हा हँड प्रिंटेड मल कॉटन आहे कलकत्ता. ओके. मल कॉटन हँड प्रिंट पूर्ण साडीला हा पदर आहे. काय रेंज आहे? ही 1500 1500 1500. डिस्काउंट आहे? होऊन जाईल मॅडम. आल्यानंतर डिस्काउंट त्या मालकिनीला दाखवा नाही तर माझ्याकडे येते. त्यानंतर गाऊन आहेत. खास का आहे ते दाखवा. असं ही पिवळी येल्लोवाली साडी आहे लिननमध्ये. दुकानदाराला मालकिनीला बाहेर आणि वेगळा का मस्त आहे. हे कलमकारी ब्लाऊज येणार याच्यामध्ये आणि कलमकारी पल्लू येणार. हे कलमकारी पल्लू आहे आणि ब्लाऊज. आणि हा कलमकारी ब्लाऊज आहे. हा पल्लू आहे मला वाटतं. हा पल्लू हा येणार. पल्लू आहे. आणि हा ब्लाऊज. काय रेंज आहे? मस्त आहे साडी वेगळी.
हा मॅडम गाऊन आहे. हा रेंज ते सांगतील कारण तिकडे कस्टमर आले. सुंदर आहे. काय रेंज आहे याची? ही 1200. ही 1200. त्याच्यानंतर हे मला वाटतं डोला सिल्क आहे. हां हे डोला सिल्क आहे. डोला. आणि सेमी डुप्लिकेटमध्ये खूप फरक असतं हेही तुम्ही लक्ष द्या. ते मला वाटतं सेमी आहे हे. ही ओरिजिनल आहे. Original आहे. डोला डोलामध्ये कॉपी पण येते. ती कमी रेंजची ती कमी रेंजची. त्याचं काय रेंज आहे? ही 1850. तुम्हाला डिस्काउंट ओके 1850 आहे तरी डिस्काउंट काय किती मिळते? 1500. हे बघा असं आहे. ह्यात कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत. त्याने दिसायला तुम्हाला ह्याच्यामध्ये सेम दिसत असेल तर क्वालिटीमध्ये तुम्ही स्वतः हात लावलं तर तुम्हाला फरक दिसेल. आणि ह्याच्यामध्ये हे एक वेगळे दिसायला लागले मला. ही म्हणजे कॉटन सिल्क आहे ब्लॅक कलरमध्ये. आता संक्रांत राहिले त्याच्यासाठी चांगला चान्स. ही तक्षशिला आहे. तक्षशिलामध्ये खूप व्हरायटी हां, आणि घेताना फसू नका. कॉपी पण येते पण ही हां. ओरिजिनल आहे. ओके. ओरिजिनल आहे. ही 1500ची आहे. तुम्हाला डिस्काउंट करून 1300 पर्यंत भेटेल. त्याच्यानंतर आणि आणि एक खास म्हणजे ही पैठणी पण नाही बोलू शकत. पैठणीच समजा पण ह्याचा पल्लू पिछवाईमध्ये आहे ना. तुम्ही या आतमध्ये दुकानदार आहे मार्केटीला बाहेर नाही घेणारे आत असतात. हा पल्लू असिस्टंट मावणार नाही ना. नाही नाही माऊ माऊ एवढे वजन नाही आहे दोघांची. या साईज आहे बरोबर. हे पूर्ण मोराचा पल्लू येणार ह्याचा. ओके एकदम सुंदर आहे. बघू शकता. सुंदर आहे खरंच छान आहे. आणि ह्याच्यामध्ये ड्रेस पीसेस तुम्हाला दाखवते. ह्या पैठणीमध्ये तर पण थोड्याशा पीस आहेत. ही पटोला आहे. ही जयपुरी डोला आहे. जयपुरी डोला आहे. ही कतांमध्ये आहे डोला. आणि ही महेश्वरी आहे. सेमी आहे की ओरिजिनल आहे? सेमी आहे. ओरिजिनल 5000च्या अबो येते आणि सेमी आहे. ही कॉटन सिल्कमध्ये ही 1500 आहे. त्याही याच्यामध्ये एखादा हो, पीस आहे ना दाखवतो. मॅडम. एक मिनिट हा आम्ही एखादी पीस दाखवतो. हे बघा. जे ओरिजिनल महाग आहेत हां. ही सेमी आहे पण सेमीमध्ये पण छान आहे. तेवढं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं नसेल आणि आपल्याकडे अशी साडी महेश्वरी असायला आली तर तुम्ही ही घ्यायला काहीच हरकत हे नाही. 2 शेडमध्ये आहे मॅम आणि हा सिंगल शेड आहे. हा बघू शकता. हे त्याला काय single. डिस्काउंट करून कितीला ती बसेल? आफ्टर डिस्काउंट 1350ला पडेल. त्या मानाने चांगल्या आहेत त्या साड्या. आणि ड्रेस पीसेस थोडेसे हटके आणि वेगळे दिसले मला. बघा हा लिननमध्ये खूप सुंदर ऑफिस वेअर. ओके हा वाला. हा खूप छान आहे लिननवाले. डिजिटलमध्ये त्याचा दुपट्टा आहे ना. हां 3 पीस आहे. हा हा मटेरियल आहे. ते तुम्हाला दाखवत. हां मटेरियलच आहे. ही ओढणी आहे डिझाईनमध्ये. तर खूप सुंदर आहे. काय रेंज आहे? हा 1500. ड्रेस मटेरियलमध्ये डिस्काउंट नाही कारण की मी ऑलरेडी इथे डिस्काउंट. नाही 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 मलाही याची रेट माहीत नाही. स्वतः हे बिझनेस करते. मी टेलर आहे त्यामुळे मला माहिती आहे. ह्या किमती तुम्ही मेनगर शोरूममध्ये गेले तर ह्याच्या किमती जास्त आहेत. हे मला माहिती आहे. आता इथे स्टॉल लावले तर आपल्याला बऱ्यापैकी डिस्काउंट करून द्यायला लागले. तर ड्रेसेसमध्ये तुम्हाला डिस्काउंट नाही करायचं कमी. मस्लिनमध्ये फॅब्रिक मस्लिन आहे. तुम्ही असं हातात पाहिलं आणि ह्याचं जे जरदोशी वर्क आहे तेच जर वर्क तुम्ही करून घ्यायला गेलं तर तो वर्कच 1000च्या आसपास जातो. म्हणजे हे वर्क जे आणि हँडवर्क आहे हे मशीन वर्क पण नाही. Machine work. हां त्याच्यामुळे हे महाग पडतं. तर हा ड्रेस पीस कितीला आहे? हा पण मॅडम 1500. माझ्याकडे तीनच रेंज आहे. 1500 हां. हे 1250 आहे. हां. आणि हे ऑफरमध्ये आहे. असं एक घेतलं तर 800ला आहे आणि 3 घेतलं तर 2100ला आहे. 700 आहे म्हणजे 100ला डे असं. हां. म्हणजे तुम्ही दोघी तिघी मैत्रिणी आल्या तर तुम्ही तिघी घेऊन तुम्ही डिस्काउंट घेऊ शकता. हे ड्रेस आणि हा पण खूप छान आहे. हा अर्गेंडा दुपट्टा आहे ना. आणि हे पूर्ण वर्कमध्ये. एक म्हणजे ड्रेस मटेरियल साड्या ज्या आहेत साड्या थोड्याशा कॉमन वाटतात पण ड्रेस मटेरियल पूर्ण वेगळे आहेत आणि हटके आहेत. म्हणजे जे कॉमन तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत तर नक्की तुम्ही इथं घेऊ शकता. आणि तुम्हाला एक एकही दाखवलं मी काढून तर खरंच वेगवेगळे आहेत. आणि सिक्वेन्समध्ये आहे. विचित्र सिल्क आहे मटेरियल. हां. ह्याला इस्त्रीची गरज नाही पडत. तसंही वेअर करा. असं तुम्ही चुरगटलात ना तरी हे बघा हे असं करून असं दाखवलात ना तरी ह्याला काहीच नाही होणार. बघू तुम्हाला शकता. करून एक दाखवते मी ह्याची तुम्हाला. price काय? हे बघा 450. ओढणी जी आहे कटवर्कमध्ये. कटवर्कमध्ये इतकी सुंदर आहे. हे पण 1500. हो हो. खरंच रेट म्हणजे पैसा वसूल असं आहेत. आणि हे तुम्ही ह्याचं पाहायला गेलं तर हे बघा फुल खाली वर्क आहे. तिथं वर्क आहे तर सुंदर आहे. आणि त्याला विथ अस्तर दिलं विथ अस्तर. विथ अस्तर आहे. फक्त तुम्हाला शिलाई घालावं लागेल. तिथे उडत आहे आणि वेगवेगळे आहेत. खूप सुंदर आहेत. म्हणजे इकडे हा पण ऑफ व्हाईट जो आहे ऑर्गेन्झा 350 वाली पण आहे. हे ड्रेस मटेरियलच आहेत ना? हो हो मस्त. तर सांगा आमच्या इथल्या बोलसरच्या कस्टमरना या मॅडम माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. श्रेया कलेक्शन आहे माझ्या स्टॉलचं. या बोईसरला PDS हॉलमध्ये आहे. त्यांनाही पाठ करावं लागेल स्टॉल टाकलाय तर इथे अजून 4 दिवस हा स्टॉल हे राहणार आहे रविवारपर्यंत. तर नक्की भेट द्या. कारण आम्ही व्हिडिओ थोडासा लेट करतोय. व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगायला लागले तर नक्की भेट द्या. खरंच खूप वेगळे गाऊन पण खूप छान आहे आणि खरंच आणि रिजनेबल ड्रेसचे मटेरियल असे तुम्हाला कुठे बोईसरमध्ये बघायला भेटणार नाही. कॉमन नाही Common नाही. असं पाहिलं मला तर हा पण खूप छान वाटलं असं पाहिलं. हेच आहे एखादा पीस पूर्ण हो आहे ना मॅडम. हा बघा.
कसा आलाय रिप्लाय आतापर्यंत? हां चांगलं आहे. हे बघा हे असं आहे. ॲक्च्युली हे पूर्ण भरलेलं आहे, इकडं पूर्ण भरलेलं आहे असं. त्याच्यानंतर हे ओढणी जी आहे ते तुम्हाला मी खास दाखवते. हे बघा ह्याचं वर्क बघा, खूप सुंदर असं ड्रेसेस आहेत. नक्की भेट द्या. अजून आहे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर असं हां थांबा. चला हा ड्रेस माझ्यासाठी दिला त्याने, मी घेऊन जाते आता. ते खरंच खूप सुंदर. ही होममेड गुळातील मखाना ड्रायफ्रूट लाडू, ह्याच्या सगळ्याचे लाडू प्रकार आहेत. आता भाऊजी सांगतील, कारण दरवेळेस आम्ही शूट घेतो, छान रिप्लाय येतो. आणि काय काय आहे ह्यावेळेस वेगळे की जे आहेत तेच कॉमन आपल्याकडे आहे तेच कॉमन असतं. हां मेथी लाडू आहे, डिंका आहे, मखना आहे, मखना गुळातला हां. आहे, मल्टीग्रेन लाडू आहे, हां. मूग लाडू आहे, नाचणी. यावेळी चुरमा लाडू आहे आपल्याकडे, कारण ते ओके. पावसात जास्त लवकर खराब होतात, हां. थंडीत जास्त टिकतात. चालतात. चुरमा लाडू आहे, बेसन आहे बेसन आपला, आहे. खातो दरवेळीचा. हां. सगळ्या चकल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यावेळेस चकल्याचे प्रकार जास्त दिसायला लागले थोडे. आपली ही मूग चकली आहे, हां ही अख्ख्या मुगाची चकली आहे, हां म्हणजे नाचणी हिरवी. चकली आहे. हां बेसन आपला भाजणी चकली आहे, या सगळ्या चकल्या आहे. बिस्किट आहे त्यावेळी, हां त्याच्या ह्याच्या सेव आहे, नवीन आहे सगळ्या. ठीक आहे. आपल्याला तर मी टेस्ट करून दाखवणार आहे, पण ह्याचे सगळे लावलेले आहेत. होममेड चुरमा लाडू सगळे गुळातलेच आहे. मेथी लाडू, डिंक लाडू, मखाना ड्रायफ्रूट शुगर फ्री लाडू, मल्टीग्रेन लाडू, मूग लाडू, हिरवे मूग लाडू अख्खे आणि बेसन लाडू. 1 मिनिट आता एक एक टेस्ट करतो आम्ही. खाऊन बघा तुम्ही. मी खाते आता, मीच हे करते शूट. आणि हातात माझा हात तुपातलं आणि गुळातलं पूर्ण. ओके, हे हातातलं दिसतंय तुम्हाला, माझा हा हात आहे. किती दिवस टिकणार? हे 10-15 दिवस. काय रेट आहे ह्याचा? 280, 300 ग्रॅम वजन आहे. ओके. आणि त्यानंतर हा हा आपला एक मखना गुळातला आहे. थोडं आणि हे हा मल्टीग्रेन, याच्यात 5 धान्य मिक्स आहे. याच्यात गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, थोडे तांदूळ आहे. ह्याच्यात काय आहे? मखना आणि शुगर. आपलं मखना ड्रायफ्रूट आहे. ओके. त्याच्यामुळे नाही साखर जास्त बिलकुल म्हणजे गोड वाटत नाही, तो छान हा वाटतो. तुम्हाला हां. सगळे गुळातलेच आपल्याकडे लाडू बनतात, साखरेतला एक पण लाडू नसतो आपल्याकडे. आणि फक्त बिलकुल बेसन लाडू. गोड नाही आहे, तुम्ही खाऊ शकता म्हणजे ह्याचा. आणि हा बेसन आहे ना आपला, हां, मेथी नाही मेथी आहे. आणि मेन चकलीमध्ये भरपूर प्रकार आहेत. हा मेथी लाडू आपला दरवेळी जो बनवतो आपण तो. आणि थंडीसाठी माझं- आता मेथी चांगला आहे. थांबा, मी तुम्हाला हातात घेतलेलं मी खाताना पण दिसेन तुम्हाला. हे आहे मेथीला असं कडवटपणा नाही आहे जास्त, त्यामुळे छान दिसतोय. त्यानंतर चकल्याचे प्रकार भरपूर आहेत. या पिवळी मूग डाळ, म्हणजे आणि खुसखुशीतपणा खाल्ल्यानंतर आवाज येतो तो. थोडं अख्खे मूग सालीसकट. अख्खे मूग चालेल सगळं. तुम्हाला खुसखुशीतपणा खाला मी तोडून दाखवतो त्यांना. हे बघा आवाज येतो. नाचणी आठवण. आणि हातात खाल्ले तेल कुठंच लागत नाही. ते एक मेन मुद्दा आहे की तेलकट नाही. बाकी बिस्किट आहेत, रेग्युलर जे आहे ते रेट जे फिक्सच आहे ना, की जास्त घेतल्यानंतर डिस्काउंट आहे जे आहे ते. तेच आहे. आणि हे दरवर्षी असतात, म्हणजे दर ह्याच्या वेळेस काय डिसेंबरमध्ये सगळे म्हणायचे की खूप गॅप येतोय, म्हणून त्यांनी परत स्टॉल डिसेंबरमध्ये हे केले. पण जसा पाहिजे तसा रिप्लाय अजून येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आमचा व्हिडिओ लेट येतोय, तर प्लीज उद्यापासून तुम्ही या. व्हिडिओ आजच टाकत किती दिवस आहे आपल्याकडे? अजून 3 कसं 4 ना 4 दिवस आहे. आज 10 आहे. 11, 12, 13, 14 अजून 4 दिवसामध्ये. म्हणजे सगळ्याच्या मागणी खातर ते गॅप खूप यायचा, असं आपल्या सगळ्यांचं इथल्या लोकांचं म्हणणं असायचं. म्हणून त्यांनी डिसेंबरमध्ये परत ॲड केलं आहे. आणि नाही म्हटलं तरी पूर्ण दिवस असतात. भाडं आहे, येणं जाणं आहे, राहण्याचा खर्च आहे. आणि आपलेच भाऊ बंद आहेत जे घरातून सगळे व्यवसाय करतात आणि आपले पारंपरिक पदार्थ आहेत, त्यालाच आपण अगर म्हणजे रिस्पॉन्स नाही दिला. आपण विकत तुम्ही मला वाटतं कुठल्याही पिझ्झा घ्यायला गेलं तर मला वाटतं हा छोटासा पिझ्झा तुम्ही 300-400ला घालता. आणि हा पौष्टिक आहे लाडू, आणि त्याची किंमत त्याच्यापेक्षा उलट कमी आहे. तर तुम्ही नक्की द्या. आणि मला वाटतं ऑनलाईन पण तुम्ही हे करता ना? गाड्या बोरीला दुकान आहे. हां दुकान आहे मेन याच्यावरती. ओके, कधी तर गेलं तर कवर करूया ह्यांचं दुकान. तर चालेल, नक्की भेट द्या. आणि बिस्किट पण आहेत, ते जे आहेत ते तुम्हाला असं दिसतायचे. काय रेंज आहे याचं? 200 रुपये. हे बघा 200 रुपयामध्ये किती क्वांटिटी आहे, म्हणजे एका ह्याला 3-4 हे आहेत पीसेस, तुम्ही पाहू शकता. भरपूर पीसेस आहेत. प्रोडक्टला तोड नाही, मी वापरते घरीसुद्धा. म्हणजे हा फिक्सर कलर तर दरवेळेस 2 बाटल्या घेतच असते माझा. तर हा कलर आणि खरंच चांगले आहेत. आणि डाग जाण्यासाठी कुठला हा वाला हे बघा. आणि ह्याचा खरंच उपयोग होतो. कपड्यांना असे डाग लागतात. चहा, रक्त, शाई, तेल, इंजिन ऑइल, पान मसाला, गुटखा
हळदीचे, मेहंदीचे, रक्ताचे, गंधाचे, नेल पॉलिश, लिपस्टिक असे कुठलेही टाका. त्याच्याने कपड्याचा रंग जात नाही, काय नाही, कपड्याला काय होत आणि नाही, काय तुमच्या नाही. पुढेच त्यांनी पेनाने हे करून दाखवलं, असं नाहीये की वेगळं कारण असं की दाखवलं. काय लिहिले, नो ब्लीच नो ऍसिड. हा, तर हे माझ्या तुम्हाला माझ्याही बाथरूममध्ये दिसेल. हा आहे, हा फिक्सर कलर आहे कॉटनचा. पालीसाठी, झुलांसाठी, हा. मुंग्यांसाठी औषध त्याचं आहे. आहे. हे नीम हर्बल आहे. घरात 5 महिन्याचा मुलं असू दे, म्हातारा पेशंट, त्याच्यात केमिकल नाही, वास नाही, त्रास नाही, काय म्हणजे आयुर्वेदिक जे असते त्याच्यातून बनवलेलं आहे. आयुर्वेदिक पासून बनवलेलं आहे. आणि काय आहे त्याच्यामध्ये हे white आणि रेट सफेद कपड्यासाठी. हा, रेट पण खूप कमी आहे, हे सांगते तुम्हाला. हे कितीला आहे बॉटल? हा, हे 200ला एक आहे, 500ला 3 आहे मॅडम. ओके, 200ला एक त्याच्यात लहान बॉटल घेतली 100ला एक, 250ला 3. हा. हे पण ऑल इन वन आहे. ऑल इन हा. वन घेतलं 200 रुपयाला एक आहे, 500ला 3. ओके. फक्त सिंगल झुलांचं घेतलं तर 150 रुपये. समजा हे एक हे एक हे असं वेगवेगळे घेतलं घेतलं. 500ला 3 मिळेल. ओके ओके, म्हणजे ह्याचा आहे. आणि हा कलर फिक्सर तर खरंच सांगते खूप कामाला येतो. Color आणि fixer आपला जो हे आहे ना, व्हाईट कपडे आहे ना, ते त्याच्यासाठी आहे. हा वाला. कपडे चमकवण्यासाठी. हा, हे खूप छान आहे. बाकी हे पण आहे म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे कॉकरेज मुंग्याच्या ह्याच्यासाठी. आणि सगळे प्रोडक्ट नेहमी आणतात, पण आता थोडीशी ह्याला बॉटल बिटल थोडंसं आता वेगळ्या पद्धतीने केले की जे छान पण दिसतं. आणि पेनाचं तर तुम्ही स्वतः बघितलं, परत एकदा आम्ही हवं तर दाखवतो. हे बघा, आता तुमच्या हे बघा पेन आहे त्यांच्या हातामध्ये. ह्याच्यात काही एडिटिंग नाही. हे बघा, हे पेन एवढं डार्क केलं. थोडा स्प्रे करा हलक्यात आणि सुक्या कपड्यावर वापरायचं. आणि थोडा स्प्रे आता करा. हा. आणि असा स्क्रबर घ्या घासायला. तर चहा, रक्त, शाई, हे बघा. तेल, इंजिन ऑइल, लगेच पान नाही. मसाला, गुटखा, हळदीचे, मेहंदीचे, रक्ताचे, गंजाचे, तेलाचे. सगळे टाक निघतात. चालेल, बोलवतात आणि एकट्याच खातात. का खातात? टाइमपास म्हणून. हे बाजूचा जो स्टॉल आहे हे संपवतात. हा, हेही मी व्हिडिओमध्ये टाकलंय. मी बघते तेव्हा मला भूक नाही लागली, पण मी टाइमपास खाते. टाइमपास म्हणून अख्खा मला वाटतं चकलीचा डबा संपवला का काय संपवला माहिती नाही. चला, ह्यांच्याकडचं खूप छान असं जे प्रोडक्ट आहेत त्याचं हे तर खूप छान यायला लागलंय. हे आमच्याकडे ना गोबर पावडर पासून बनवलेले कोण आहेत, धुपाचे कोण आहेत. म्हणजे शेणापासून. हा, आम्ही हा त्याच्यामध्ये चाफा आहे, हा. गुलाब आहे, हा. चंदन आहे, कस्तुरी आहे. हा. असे 6 ते 7 प्रकार हा. आहे. हे 120 ग्रॅमचं 100ला आहे. आणि हे छोटं पॅकेट आम्ही बनवतो 30चं 50ला 2 स्मॉलमध्ये. आपण हे गोबर पावडर हे छोटे मुद्दाम ठेवले वापरून बघा, वापरून पाण्यासाठी छोटे ठेवले. ह्या कितीचं packet 30चं एक आहे, 50चे 2 आहे. ओके, 30चे एक आहे, 50चे दोन, म्हणजे 25. हे 200 ग्रॅम आहे 150चं. 200 ग्राम 150. आणि 120 ग्रॅम आहे 100चं. म्हणजे हे मिक्स आहे हा, त्याच्यात. सगळं मिक्स आहे. हा. हे मसूर डाळीचं फेस पॅक आहे. म्हणजे आपण जे चेहऱ्याला हे करतो मसूर डाळीचं ते आहे. त्याच्यात ॲड आहे सगळं 28 घटक आहेत. ते आहे याच्यामध्ये मसूर डाळ, तांबे, हळद, चंदन, मुलतानी मिठी, सोडा, कचरे आणि आयसे. हा, म्हणजे सगळंच मिक्स. सगळं मिक्स आहे. मोठं कितीला आहे? मोठे 100चे, छोटं 50ला 3 आहे, 20 आहे. 20चे आहे. त्याच्यानंतर साबण आहे. कुठल्याचं साबण आहे. स्क्रबर दिलेले मी घेऊन जाते, परत देणार नाही. हा, चालेल. हा केशर चंदन आणि हळद टाकले. हे जवळून दाखवतो आम्ही. एकदम चांगलं उठण्याचं आहे. केशर चंदन हळद आहे. हा. आणि हे aloe. ॲलोरा नीम तुळस. ओके, काय रेंज आहे ह्याची? हे 80ला आहे, 150ला 2 आहे. म्हणजे 80 रुपयाला आहे आणि 50ला दोन आहे. म्हणजे हे डिस्काउंट आहे. आणि 3 घेतलं तरी घेतले तर 220. ओके, 200 त्याच्यामध्ये. हा. आणि हे ह्याच्यामध्ये ह्या दूधस्टिक आहे, त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. हा गावठी गुलाब आहे, केशर चंदन आहे, कस्तुरी आहे, चाफा आहे. असे 5 ते 7 प्रकार आहेत. हे 100ला 5 आहेत. 5. हां. आणि हा एक कितीला बघा? एक 25ला, 100ला 5. एक 25ला आहे. असे तुम्ही 5 घेतलं तर एक आहे. म्हणजे 20ला एक असेल, पण 100ला 5 घ्यावं लागेल. हे आहे. अगरबत्त्या 200ला 3 आहे. आणि इथं लावलेलं आहे, खरंच सांगते इतकं छान त्याचा सुगंध आहे. आणि मला वाटतं मेहंदी, केसाची मेहंदी, याच्यामध्ये सगळं ॲड आहे. आवळा, माखा, मेथी, जे काही नीम, तुळस, जटामासी, नागरमोती. हे पाव किलो 250 आहे आणि 100ला आता संपलं आहे 100 रुपये. मग मेहंदी माझी वापरली तर दुसरी मेहंदी आहे. पण आहे आम्ही वापरलं, संपल्यानंतर परत विचारलं. खूप आलं मॅडम कुरिअर. मागच्या वेळी बरंच लावलं ना, कुरिअर करतो. काय आणि हे पण गायवासरू आहे. गायवासरू. मार्बल पावडरमध्ये बनवलेलं आहे. हो. त्याच्यानंतर उदबत्ती आहेत. हो, अगरबत्त्या. हा कितीला आहे? 200ला 3. आणि 6 सिंगल? प्रकार आहेत. 70ला 1. 70ला एक आणि 200ला 3. अजून काय विशेष झालं सगळं चांगलं. आल्यापासून तर चांगलं होतं. चकली तर टेस्टला दिली नाही, मला बघून बघून खाल्ली. आपले अख्खे किती चकलीचे पॅकेट संपवले? थांबा ना. मी विकत घेतलं मॅडम. विकत घेऊन काय विचारलं की त्यांच्या तोंडामध्ये थांबा खाऊन दाखवते ना. आम्ही म्हणत नाही फुकट घेतलाय, भूक न लागता टाइमपाससाठी. खरंच छान आहे. हे चांगलं म्हणजे बाजूला स्टॉल आहे. म्हणजे तुम्ही हे बघा, ह्यांचा मोह आवरत नाही, तेलकट नाही आहे. नाही.